नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आज आपल्या गोव्यातला पहिला दिवस आहे आणि आपण निघालोय मेन स्पॉट्स कव्हर करायला. आणि इथे एक फेमस बीच आहे, इथे एक फेमस ब्रिज आहे ज्याचं अटल सेतू म्हणून नाव आहे आणि तो सेम आपल्या मुंबईतल्या वरळी सिलिंग सारखा दिसतो भाईसाब. सो लेट्स एक्सप्लोर गाईज. एक नंबर ब्रिज आला ना. वाव खतरनाक आहे शपथ. एक नंबर कडक बनवलाय आणि बाजूला हा व्ह्यू तर एकदम लिबली बिल्ली बी लिंबडा. हे बघा कसिनो बोट्स जबरदस्त. गप्पस मस्त एकदम. काय ब्रिज होता यार. गोवा वालों को इज्जत देत नाही का. आणि त्यांनी जे मेंटेन केलंय ना गोवा, म्हणजे एवढी लोक येतात, विविध राज्यातून लोक येतात. परत त्यांची राहणीमान प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी स्वच्छता पाळतं, कोणी स्वच्छता नाही पाळत. बट काही लोक खूप म्हणजे जपतात, ज्यांना माहिती आहे की आपल्याला हे सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजे. कचरा न करणं हा तर मेन एक पॉइंट आहे. तर त्याच्या ह्याच्यातून पण त्या लोकांनी गोवा एवढा सुंदर ठेवलेला आहे ना. म्हणजे आतापर्यंत बघितलंय, आता सकाळी निघाल्यापासून खूप सुंदर गोवा म्हणजे मेंटेन ठेवलेला आहे. जिजू, आपला फर्स्ट पॉइंट कोणता आहे? चर्च मध्ये चाललो ना आपण एका चर्च मध्ये चाललेलो आहे. जसं आपल्यामध्ये विविध गोष्टी आहेत, मंदिरं आहेत, विविध धार्मिक स्थळं आहेत, तसं गोवा राज्यामध्ये मोस्टली आपल्याला चर्चेस वगैरे पाहायला मिळतात. तर ते बघूया. आता जेवढं जिजू फिरले तेवढं आम्हाला दाखवणार. इतर पण काय असतील तर नंतर बघू, कधी पुन्हा गोव्याला आलो तर. पण आता जेवढं बघायला मिळेल तेवढं बघूया. अच्छा, हे समोरचं आहे, तिकडे जायचंय का आपल्याला? ते नाहीये. कुछ भी गलत गाइड करता है. पीछे भेजू क्या? अरे कसली कडक वाइब है ना. एक नंबर. ये है ना किप मम. दोस्तों, अभी अपन आहे बॅसिलिका चर्च. ठीक आहे, आता आपण आलो बॅसिलिका चर्च. आणि इथे आतमध्ये ना एक युनिक गोष्ट आहे, ती मी तुम्हाला हळूहळू दाखवेनच. कारण जिजू मला बोलले की इधर कुछ ऐसा है देखणे जैसा, ते तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये काय ते. माझ्यासाठी पण नवीन आहे, ते बघायला भेटेल की नाही ते पण नाही माहिती, बट खूप आपल्याला बघायला मिळू. मस्त एकदम युनिक चर्च आहे आणि मेंटेन ठेवलेलं आहे भाई, बहुत सही. आणि आजूबाजूचं वातावरण. ऍक्च्युली चर्चचं थोडं काम चालू आहे, माहित नाही, पहिल्यांदा चालू आहे. आणि हा गेट आहे भाई. प्रत्येक राज्याची वेगवेगळी खासियत असते, तिथलं कल्चर, तिकडल्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्येक गोष्टी अनुभवायला पाहिजेत. आणि सारखं ना आपल्याला बघायला मिळत ना. आपण जिथे राहतो तिथे आपण 50 वेळा 100 वेळा जाऊ शकतो, पण इतर राज्यात आल्यावर आपल्याला चुकून ती संधी मिळते. त्या संधीचं सोनं म्हणजे एक्सप्लोर करणं भाई. आयान हाय कर. हाय. वाव, काय क्यूट कपडे घातलेत ले बाबू तू. ऍक्च्युली गाईज आतमध्ये शूट अलाउड नव्हतं, पण जे बघितलंय ना भाईसाहेब आतमध्ये, ते एकदम म्हणजे स्तब्धच झालो मी 2 मिनिटं बघून. कारण आतमध्ये एक बॉडी आहे आणि ती 500 वर्ष जुनी आहे. आता त्याच्याबद्दल मला माहित नाहीये, बट मी तुम्हाला नक्कीच थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करेन. आणि आतमध्ये शूट पण अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे काय दाखवू शकलो नाही. आणि ऍक्च्युली नाहीच दाखवायला पाहिजे. मी ट्राय करत होतो, पण दीदी ओरडली मला, म्हणून मी गप्प बसलो आणि नाही करायला पाहिजे. बट ओव्हरऑल भन्नाट एक्सपिरियन्स होता आणि युनिक काहीतरी होतं. मम्मी, कसं वाटलं? एकदम भारी वाटलं बापरे. काहीतरी युनिक बघितलंस ना? एकदम युनिक बघितलं आणि एकदम म्हणजे इकडे बाहेर इतक्या वर्षानंतर गोवा बघायला मिळाला. मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं, पण माझ्या जावयाच्या आणि मम्मीच्या धर्माने मी आली. हे आपल्या असं वसईला वगैरे पण आहे बघायला. वसई किल्ल्यामध्ये तुझं गेलीस ना, तर तिकडे असे जुने चर्च आहेत, बट ते सध्या पडीक आहेत. पण तिथे पण असंच वातावरण आहे. दीदी, तू बघितलेलं याच्या आधी? यांच्या 1.5 वर्षाचं होतं ना तेव्हा आम्ही आले. हा, ते तुम्ही आलेलात ना ट्रेननी, तो ब्लॉग पण आहे. ते हेच होतं ना लोकेशन? हा, म्हणजे दीदी दुसऱ्यांदा आली. इथे मला ना गाईज एक गोष्ट म्हणजे जाणवली थोडीशी. आता यांचं इथे थोडंसं बांधकाम चालू आहे. माहित नाही ते पडलं होतं की ते त्या लोकांनी स्वतःहून बनवायला घेतलं, बट जो भी है उसका अंदर का पता नाही मेरे को. पण असं म्हणायचं आहे की आपली जी काही धार्मिक स्थळ आहेत किंवा जुन्या गोष्टी एकदम, जसं की जे आपले महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज, संगमेश्वर मध्ये सरदेसाईंचा जो वाडा आहे तो किती जुना आहे. म्हणजे
तो अजून का नाही बनत आहे हा प्रश्न पडतोय. बट माझ्या असं ऐकण्यात आलंय की तो परत बनणार आहे नवीन म्हणजे तिथे कन्स्ट्रक्शन होणार असं जे काय आहे ते. बट किती उशीर हा, म्हणजे त्यांनी जे कार्य केलं त्याला किती वर्षोनवर्ष उलटून गेली तरी पण आपल्याला अजून जागाच येत नाही. तो ही थोडीशी गोष्ट मला इथे बोलाविषयी वाटली म्हणून मी बोलतोय. आता याच्यात काय चुकीचं असं समजू नका, बट आपल्याला पण तेवढं असं मेंटेन ठेवलं पाहिजे. बघा ना किती जुनं आहे हे, किती जुनं आहे हा. आणि आपलं पण जुनंच आहे की, बट क्याही कर सकते, अपने हात में कुछ नहीं है. सगळं आपल्याला गेल्यावर आठवतं, असताना काय त्याची व्हॅल्यू नसते, सगळं गेल्यावर आठवतं. बॉम जीजसची बॅसिलिका हे कोकण प्रदेशातील गोव्यात स्थित असून हे एक कॅथलिक बॅसिलिका आहे. सोबतच प्रतिष्ठित चर्च आणि तीर्थक्षेत्र सुद्धा मानलं जातं. ही बॅसिलिका पोर्तुगीज भारतातील माजी राजधानी असलेल्या जुन्या गोव्यामध्ये स्थित आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पार्थिव सुद्धा आहे. भाई साहेब, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शरीर ते दर 10 वर्षांनी एकदा खाली आणले जाते. भाई सो ही थोडक्यात माहिती आहे जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला. आणि आता आपण जातोय जेवायला. ते पण जिजू एकदा गेले होते त्या हॉटेलमध्ये आणि ते हॉटेल जिजू म्हटले की सगळे महिला चालवतात आणि तिथे ऑथेंटिक फिश मिळते. सो आपण ते पण टेस्ट करणार आहोत. आपण आता जेवायला आलोय आणि वाजलेत बरोबर दुपारचे 2. इथे प्रॉन्स वगैरे मागवलेले आहेत. परत ते काय ग्रेव्ही आहे, प्रॉन्स मसाला आहे. प्रॉन्स बघा कसले तगडे आहेत. अजून आपण प्रत्येकाने सुरमई थाळी वगैरे ऑर्डर केलेली आहे. ते थाळी आलेली आहे सगळ्यांची सुरमईच आहे. जिजू जसं बोलले की ते सर्व म्हणजे त्या महिलांनी स्टार्ट केलेलं आहे. शपथ, खेकडा पण दिलाय, खेकडा पण दिलाय, शिंपले पण आहेत. अरे थँक्यू सो मच जिजू इथे आणल्याबद्दल. काहीच पहिले खाऊन बघतो आम्ही आणि मम्मी तुम्हाला सांगतो इकडे तुम्हाला गोव्यामध्ये असाल तर यायला पाहिजे का नाही. दिसायला तर एकदम रुंबा गडगुंबा दिसतोय. ते पण सेम थाळी आहे, सुरमई थाळी सगळ्यांनी मागवलेली आहे. पण नाही खेकडा का मी पहिल्यांदा टेस्ट करणार लाईफ मध्ये खेकडा कसा असतो. तोडून ते खायला लागतो. आणि इथला ॲम्बियन्स पण मस्त आहे, छान आहे, असं हवेशीर आहे. इथे बघा सगळी झाडं वगैरे आहेत लावलेली आहेत. कसं आहे जरा सांगा, टेस्ट केलं तुम्ही कोणी? मम्मी मस्त चांगलं आहे जेवण, टेस्टी आहे. मसाला वगैरे मेन तर बघा भाई, मसाला बोलल्याप्रमाणे ऑथेंटिक तो मसाला वांदा करतात. आता झालं असा विषय की काय टेस्ट करायचं काय नाही ते काय कळत नाही, पण सुरुवात तर करावीच लागेल. सोलकढी आपली, ही सोलकढी बेस्ट आहे. कालची आपण खाल्ली ना ती गोडच होती, फिश सुरमई मस्त आहे. जास्त तिखट नाही मेन म्हणजे, पण मला तिखट लागतो त्याचं काय. मस्त जेवण झालं मित्रांनो. ऍक्च्युली इथे कसं ज्याला जास्त तिखट पाहिजे ना त्याच्यासाठी इकडे नाहीये, कारण इकडे लाईट तिखट आहे. सो लाईट तिखट खाणारे असतील त्यांनी इथे येऊ शकता. या हॉटेलचं नाव काय विनायक हॉटेल आहे आणि इथला ॲम्बियन्स पण मस्त आहे. सुरमई मस्त होती, काय काय पदार्थ थोडेसे गोड म्हणजे इथे इथल्या साईडचा जो विषय आहे ना तो थोडासा म्हणजे ते लोक लाईटच जेवण करतात असं मला वाटतंय. आणि आपल्या कोकण साईडला त्या साईडला तिखट एकदम राखटवणी, तर मस्त होतं एकूणच. आता मला कोण सांगेल आपण कुठे चाललोय? कोकोनट ट्री वाला स्पॉट आहे ना गोव्यामध्ये, कोकोनट ट्रीचा स्पॉट आहे. तो तिकडे चाललोय कारण तो खूप व्हायरल स्पॉट आहे. तिथे फोटो सेशन साठी, रील बिल काढण्यासाठी खूप लोक येतात तिकडे स्कूटी बिटी घेऊन. आता आपण तिकडे चाललोय. आपल्याला जो मेन स्पॉट बघायचा होता तो आलेला आपल्या समोरच आहे. बट बाई गर्दी तर बघा पुढे. अरे गाड्या फिरतात तिकडे, काय मध्ये उभं करून. लवकर इथे सगळे ती प्लेसच त्याच्यासाठी बनवली. ए चकोली थोडे जवळ घे. स्माइल टिंगू टिंगू मिंगू. गाईज नाही म्हणता बरेचसे फोटोज क्लिक करून घेतलेले आहेत आणि लोकेशन एक नंबर आहे. खुश करणे वाला लोकेशन आहे भाई साहब. यांचा पण फोटोशूट चालू आहे इथे. बैगन
वाजले संध्याकाळचे 8:30 मित्रांनो आणि घरी आल्यावर मी पूर्ण झोपून गेलो होतो कारण मला पुढे काय शॉपिंग बिपिंग करायची काही क्षमताच नव्हती. आणि जिजू दीदी अयान इकडे आलेले आहेत आपल्या रूमवर का तर डिसाईड करण्यासाठी कारण उद्या आपल्या ह्या हॉटेलमधून चेकआउट आहे. तर आता इथून पुढे कसं काय करायचं आहे प्लॅन तर तो डिसाईड करायचा होता. तर त्याच्यासाठी इकडे सगळे बसलेले आहेत. आणि काय प्रोग्राम ठरलाय आता उद्याचा? दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊया आपण मॉर्जिमला. ओके तो बघा तिथे बसला एक तास 8 जोड नडतोय तो एक तास. चकुली ए चकुली तू काय करतेस? जादू करते बापले जादू करतेस तू. रुमाला मधून कबूतर काढता टॉवेल मधून रिमोट काढतोय. खतरनाक जादू आहे भाऊची एक नंबर. तर आपण आता दुसरं हॉटेल पण बुक केलंय म्हणजे जिजूने दुसरं हॉटेल बुक केलेलं आहे मॉर्जिम मध्ये. आणि तिकडचा आसपासचा एरिया काय फिरायचा तर दिल चाहता है जो मूवी आहे त्याच्यामध्ये काही एक सीन आहे फोर्ट आहे त्याच्यामध्ये दाखवलेला आहे तर तो आपल्याला बघायला जायचा आहे. अरे क्या ही पता जीने के 4 दिन बाकी है बेकार दिन नहीं क्या तो पता नहीं गोवा कब आएंगे और कैसे आएंगे भी तो कहाँ जाएंगे पता नहीं है. तो सोचा कि आए तो एक दिन एक्स्ट्रा बढ़ा के ले लेते. ऍक्च्युली आपण चौघांनी म्हणजे 3 मुलं आपण आणि अम्मी असं आपण चौघांनी असं थोडं ठरवलंय की मम्मीला आता थोडं फिरवायचं आपण ठरवलं. सो मम्मीने ज्या आधी गोष्टी बघितल्या नाही त्या आता मम्मीला दाखवायच्या जेवढ्या आपल्या परीने होतील तेवढ्या. आणि आता मम्मी फिरू शकते आता यंग आहे मम्मी. यंग म्हणण्यापेक्षा कोण म्हातारा होत नाही कधी पण आता मम्मीला तेवढं फिरता येईल चढता येईल चालता येईल ऊन सहन होईल म्हणून आपण आता मम्मीला फिरवतो. तर असा एकूणच प्लॅन आहे. 9:30 पर्यंत रेडी झालं सगळं. 9:30 ला हा चालेल. आता 9:30 काय मी 7ला तयार राहील बघा. 7ला तुमच्या दरवाजावर मी चहा घेऊन येईन. अरे बघ ना तू चॅलेंज नको देऊ मला. नाव मंदार आहे माझं. एन्जॉय करणारा प्लेअर आहे. तिथे हात बीट ठेवलं तर एकदम दुखतं. गुडगा बिडगा ठेवलं कधी कधी बरकड्या बिरकड्या कुठे कुठे हात मारतो पाय मारतो लात मारतो. चल तू तिकडे जा. मला तर असं वाटतंय तू इंजर्ड होणार आहे तर ह्याच्यामुळेच होणार आहे. होतो आम्ही रोज. होतो रोज. लहान असताना त्याचं काही टॉय होतं त्याने असं आपटलं माझं नाकच फुटलेलं. बाई साहेब तरी त्याची ती उशी आणायची ना ती पिलो आणायची नाही बघा आता. त्याचं नाक दाबू तुझं नाक. चकुली एका जागेवर शांत बस. पोटभरणी झाली ना मग शांत नाही बसत. शिस्तीत घ्या. वाव काय शिस्त दाखवली. सगळे आश्चर्यचकित होतात नवीन जे ऐकतात ना अरे आई बाबा बोलतो आई बाबा बोलतो. जेव्हा आता आपण पण अशा ठिकाणी जातो ना 4 चौकामध्ये वेगळ्या ठिकाणी आता बघ आता दुपारी किती क्राऊड होता हॉटेलमध्ये त्याच्यात तो आई बाबा बोलतो ना एवढं भारी वाटतं ना ऐकायला. बाप वाटतं ऐकायला. ऍक्च्युली आम्हाला पण ती सवय लावायला पाहिजे होती. लॅडरनी जायचं बापले. काय ते प्रेम बस शी सगळं ओरडा झालं काल. ओव्हर ऍक्टिंग करू नका. बघ इकडे बघ पाळणा घामटल्या पूर्ण. डोलाच असतो गाणं. आदमी नाही हे बेटा तू कैमरे में कह दे. हरकतें आप बाहर आएगी देख लेना बेटा और बड़ा होने के बाद मेरे को तोड़ेगा. चकुली तू काय करते हे सगळं. आतंकवादी आतंकवादी बोलतो. अरे बापरे. तुझं पकडून ना सोड बाजूला. हाँ अपने पे आता है तो बस औकात आती है बाहर. आया तू पुकी केली. ए पुकी किंग मास्टर. त्याला अंगावरती घेतलं तीच कर. होय तेच. आणि हे म्हणजे अमित शहा बाबांना बसू दे, आईला बसू दे. आया तू काय केलं आता काय केलं तू. त्याला पण माहिती आहे त्यांनी काय केलंय. आता नको बाय बाय. काय केलं. अरे गुडघा ठेवतो याच्यामध्ये डिरेक्टली. आया तुझ्या ठेवू काय असा ठेवू का आता का तुला का नको ठेवू बोट ठेवू काय तुला. बाबा आईला आईचे मार नको ना बाबू दुखतं ना ते. अटॅक. अरे बापरे.
या मित्रांनो जेवायला आपण इकडे मागवलेलं आहे. मी आज थोडाफारच मागवलेला आहे कारण दुपारी खूप जास्त हेवी खाल्लं होतं म्हणून माझी अशी इच्छा होती की पावभाजी वगैरे. लेकिन बाद में समझ आया अरे तू गोवा में हे भैया म्हणजे इथे सकाळच्या वेळेला मिळतं असं ऐकलं मी आता. तो बोला ठीक आहे कुछ काहीतरी सॉफ्टच खायचं होतं. म्हटलं की पनीर चिल्ली खाऊया आपण आणि एक नंबर आहे. आणि कोल्ड कॉफी घेतलेली आहे. बाकी मम्मीने या लोकांनी ते बिर्याणी वगैरे घेतलेली आहे. अयान तू काय करतोस? जेवतो ना. आणि जेजूने पण इथे बर्गर वगैरे ऑर्डर केला होता चिकन आणि दीदीचा आज पास्ता खायचा मूड होता. तर या सर्वांनी जेवायला आम्ही बसलो जेवायला सर्व एकत्र. आपला उद्याचा प्लॅन मी तुम्हाला मगाशी सांगितला. सो आता आपण थोडंफार फिरू जेवून झाल्यानंतर मग बघूया कसं काय ते. क्योंकि अभी थायलंड वाली गल्ली स्टार्ट हो गई है नाही क्या. ला हुला डान्स. आता आमचं जेवण झालं. सगळ्यांनी व्यवस्थित खाल्लेलं आहे. ज्याला जसं जसं पाहिजे त्याच्या आवडीनुसार त्यांनी प्रत्येकाने जेवण घेतलेलं आणि निघालो आता. आता काय कुठे जायचं हॉटेलवर? आता रूमवरच जातो आपण. आणि ही जी गल्ली आहे ना टिटोस गल्ली भाई साहब एवढी हॅपनिंग आहे क्याही बताऊ. म्हणजे एकदम लाईट आहे. आणि ते दोन तीन दुकानं सोडून टॅटू पण आहे. टॅटूचं शॉप. आणि गोवा म्हटलं की ते सगळा इसका विषय नाही का वाईन बियर वगैरे त्या सगळ्या गोष्टी इथे खूप जास्त आहेत. बघा ना सर्व किती एकदम लाइटनिंग आहे सगळं एकदम चिल लाईट आहे. आणि हे पब आहे पब. गोवा में थांब थोडा वेळ बघूया. गोवा में आहे तो दिखाने दो ना. हा थायलंडचा अनुभव इकडे आपण गोव्यात घेऊ शकतो. ज्याला थायलंडला जायला नाही मिळालं त्यांनी गोव्याला या. जास्त काय नाही काही दादरवरून ट्रेन पकडायची मडगाव हा आणि यायचं. इथे काय 300 रुपये रेंटने बाईक वगैरे मिळते स्कूटी वगैरे आणि यायचं फिरायचं. हे बघा हे सगळं पब बिबच आहे असे. हा इथे सरेआम असे उभे असतात. हे पण एक पबच आहे. चला जाऊया. आपली रोमची जागा आलेली आहे. ये लोकल पब आहे दोस्तो. बघतोय रिक्षावाला बाई मध्ये. जाऊया आता. आता फक्त झोपेश क्योंकि दिवसभर थकेश त्याच्यामुळे अभि झोपेश. 12ला बरोबर 8 मिनिटं आहेत आणि आलोत आपण आता रूम वरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला मेथी पाहिजे. हा आता समजलं असेल ना लोचा लग रहा है दोस्तो. दीदीने आणले. मी ताईला आठवण केली होती घे म्हणून. ताई है भैया. ताई का कोई जवाब नहीं है. ताई के आगे कोई बोल सकता है क्या दीदी. तर आता दीदीने मेथी आणले ना तर घेऊन जाऊया. कुछ तो गडबड लग रहा है. दीदी मेथी. भाऊची तयारी झाली आता उद्याची. आता आम्ही खालून येत होतो आणि जे आपलं या हॉटेलचं रिसेप्शन एरिया आहे तिथे एक ताई बसली होती. ती पुण्याची होती. इकडे गोव्यामध्ये कसं बाईक स्कूटी पण रेंटमध्ये मिळतात कार पण मिळतात. तर ते कपल आलं होतं तर ते कुठे त्यांनी पण स्कूटी बुक केली होती तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला. तर थोडासा रिस्की आहे म्हणजे कुठेही तुम्ही घ्याल ना. काय होतं माहितीये का आपण किती चांगलं चालवलं बट बाकी इतर जे थरकी असतात ना त्यांच्यामुळे आपला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे खूप लागलं होतं त्या ताईला आणि पूर्ण डोक्याला पट्टी वगैरे केली होती. पण आहे ती आता व्यवस्थित पट्टी बिट्टी करून आलेली. पण सांगायचं तात्पर्य हे आहे की होता वेळ तेवढं 4 व्हीलर बुक करा. अशा एरियामध्ये तर थोडंसं जपूनच आलात तर. कारण इकडे सगळे बेवडे गँगच आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर भरोसा नाही ठेवू शकत. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की असं विषय आहे. तुम्ही सांभाळून चालवा. आपण आपल्यावर विश्वास असतो रे मित्रांनो 100% काय 1000% असतो. पण बाकीच्यांवर नाही विश्वास ना आपल्याला की तो आपल्याला आपली काळजी घेऊन व्यवस्थित चालवेल. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय.